पुन्हा दोघे वाचले. त्या नागाने सगळा डाव उलटवला. आधी शक्ती. हे कलियुग आहे. या कलियुगात हा रक्तपुत्र तुझ्यावर मात करणार आणि तुझ्या दैवी साम्राज्याचा विनाश करून त्यावर स्वामित्व मिळवणार. आले 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 आले. हा बघायचं ना. लक्षण. हा लक्षण होते तुझे मित्र. नंद्या, वस्त्र्या. हा मी. अरे कोण तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? इकडे नवीन आहात का? ऍड्रेस चुकलात? पत्ता विचारू नका. We can't explain any address address because it is very dangerous and मेरी मदर ने मुझसे कहा है कि किसी को एड्रेस मत बताना. Don't speak any unknown person. It's very risky and risky. That is why I am known. That is that. रिस्की बिस्की. दॅट इज दॅट. काय प्रकार आहे हा सगळा? तू नको लक्ष देऊ. काय त्याच्याकडे रोज फॉरेनर येतात ना केस कापायला. अशी लाद घालेल ना दोघांच्या पण कमरेत. आता परकी माणसं पण लाता बिता मारायचं बाता करायला लागली. वा सोड रे नंद्या सोड. हो हो थांबा ना. ऐका. हो ऐका. अरे प्रेम नावाचा रोग झाला ना ओ दादा, तर भले भले कंटस्ट मित्र सुद्धा ना असे विसरून जातात रे आपल्याला. नंद्या सोड रे सोड. आता आपण दोघे परके आणि पोरके सुद्धा झालो यार. ए गप्पा. डोक्यावर पडले रे तुम्ही. हा कोणी परक केलं तुम्हा लोकांना? चक्क आम्हाला न सांगता पिकनिकला निघून गेला. वा आयुष्यात कधी असा वागला नव्हता आमच्याशी, पण आता वागलास तू भावा. अरे याच खूप वाईट वाटतंय. अरे आता कुठे कळते आम्हाला आमची तुझ्या आयुष्यातली किंमत काय आहे ते कळलं का ताई? बघायच्याकडे शून्य किंमत आहे. शून्य शून्य. ए देण नाही ठेवून बंद करा ड्रामा तुमचा. शिवा शिवा थांब थांब. मी बोलते त्यांच्याशी. अरे बाबांनो, आम्ही काही फिरायला वगैरे नव्हतो गेलो. आम्ही मंदिरात गेलो होतो आणि अचानक प्लॅन झाला सगळा. काल रात्री काही कारणामुळे तिथे थांबावं लागलं. आम्ही पिकनिकला वगैरे गेलो असतो तर आम्ही तुम्हाला सांगितलं नसतं का? अचानक गेलात ना? हो कामानिमित्त तर कामानिमित्त, पण आम्हाला घेऊन जायचं ना. हो मी आणि सदुडी आलो असतो डबल. यो बेबी. सद्दुडी कसं सद्दुडी? जाऊन सांगू तिला आपलं काय ठरलंय? अरे तिला सांग नाहीतर कुणाला पण सांग, पण सदुडी माझी म्हणजे माझीच राहणार. ए तू लांब राहते बसून तर राडा होईल वस्तर सांगतो तुला मी. अरे जा रे. तुला सांगतो तू मध्ये आलास ना तर तुला ना काय करणार? काय करणार तू? तुला तर काय करणार तू? आई पडून जाईल. बाजूला तुझ्या. अरे शिवा, हे असे काय तुझे मित्र? असंच आहेत. जाऊ दे. चल तुला घरी सोडतो. अरे हा चला मॅडम, आलं तुमचं घर आणि ही गाडी राहू दे इथेच. अरे नको कशाला? तू घेऊन जा गाडी. तुझीच गाडी आहे. माझी नाहीये, वस्तारेची गाडी आहे. शिवा, मला माहितीये तूच ही गाडी वस्त्राला विकत घ्यायला सांगितली होतीस ना? हो, पण जाऊ दे ना. आता आपलीच गाडी असं समज ना. राहू दे तुझ्याकडे. हो आपलीच आहे, पण कशाला उगीच तू नाही घेऊन जा तू गाडी. नको इथे. आता यावर चर्चा नको. शक्ती, कालचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास होता. आपण आता एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आहे ना, मग आपल्यात आता तुझं माझं असं काही असायला नको. आणि मी काय म्हणतो शक्ती, आपण आपल्या घरच्यांना तर आपल्या नात्याबद्दल सांगून टाकूया का? म्हणजे कसं की पटकन साखरपुडा आणि झटपट लग्न पण उरकून टाकताय. नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे
अगं कालच तर प्रेमाची कबुली दिलीस ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे असं म्हणालीस. मग आता काय झालं? म्हणजे घरी आल्या आल्या तुझा निर्णय बदलला की काय? माझ्याकडून काही चुकलं का? काही चुकीचं वागलो का मी? अच्छा अच्छा, काल मी तुझा हात पकडला ते तुला आवडलं नाही. ऐक मी काय म्हणतो शक्ती, माझं तुझ्याबद्दल जे असलेलं प्रेम आहे ना ते पूर्णपणे निर्मळ आणि नितळ आहे. माझ्या मनात काही चुकीचा विचार तुझ्याबद्दल कधीच आलेला नाही, येऊ पण शकणार नाही. मला माहिती आहे लग्नाच्या आधी हात स्पर्श वगैरे करणं हे चुकीचं असतं, पण मी खरं सांगतो शक्ती, माझ्या मनात खरंच काही वाईट आलेलं नाही. तू प्लीज माझं समजून. अरे शिवा, चिल चिल चिल. अरे काय बोलतोस तू? मी काय बोलते ते जरा समजून तरी घे. हे बघ शिवा, आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय, आपण प्रेमाच्या नात्याने एकत्र आलोय आणि हे सगळं शंभू महादेवाच्या इच्छेमुळे झालंय असं तू म्हणतोस. हे सगळं विधिलिखित असेल, पण हे सगळं का घडलंय? कारण आपल्याला एकत्र येऊन आपल्याला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आपल्याला अनेक गोष्टींचा शोध घ्यायचा आहे शिवा. आपल्याला खूप कोडी सोडवायची आहे शिवा. आपलं नातं ना चार चौघांसारखं नाहीये, खूप वेगळं आहे. आपल्याला एकत्र आणण्यामागे देवाचा काहीतरी खूप मोठा हेतू आहे, काहीतरी रहस्य आहे. आणि ह्याच रहस्याचा उलगडा करण्यासाठी आपली गाठ देवाने बांधली आहे, याच्यावर माझा पूर्ण विश्वास बसलाय. आणि ते रहस्य काय आहे हे मी जाणून घेतल्याशिवाय आपण आपल्या नात्याबद्दल कुठेही बोलूया नकोत. आपण आपलं नातं सिक्रेट ठेवूया. अगं पण मग लग्न? लग्न? कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होतात तुम्ही? अगं अम्मा काही नाही. अगं आमच्या ऑफिसमध्ये ना एक मुलगी आहे, तिचं लग्न ठरलंय आणि आता ती सुट्ट्यांवर जाणार, त्यामुळे तिचं सगळं काम मलाच करावं लागणार आहे. तिच्याच लग्नाबद्दल बोलत होतो मी आणि शिवा. हो ना? हो 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 हो. एकीचं लग्न ठरलंय आणि दुसरीवर काम येऊन पडलंय. बघ ना. मी निघतो, नाना वाट बघत असेल. चला येतो. हा अरे शिवा, चहा घेऊन जा. चहा घ्यायला नंतर येतो ना मी. हा चला चला. काय हा मुलगा 5 मिनिटं थांबला असता आणि चहा घेऊन गेला असता तर काय बिघडलं असतं याचं? अम्मा जाऊ दे, काही नाही. तू येतो म्हणालाय ना नंतर. थांब शक्ती, अगं चल. मी काय म्हणते, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? आणि तुम्ही काहीतरी वेगळ्या विषयावर तर बोलत नव्हतात ना? नाही ग अम्मा, असं काय विचारतेस तू? काही माझ्या मनाला वाटलं म्हणून विचारलं. बरं ते सगळं राहू दे. काल पहाटे तू रामेश्वराच्या दर्शनाला गेलीस आणि इथे एक वेगळाच प्रकार घडला बघ. काय झालं? अयो, तुझे आप्पा बाहेर फुलं वेचत होते आणि मी आंघोळ वगैरे करून देवपूजेसाठी देवाऱ्यासमोर बसले, तर बघते तर काय, दिव्याची वात आपोआपच पेटली होती. अगं अम्मा, आता दिवा पेटवल्यावर दिवा तेवणारच ना, त्यात काय एवढं? तू दिवा लावून गेली होतीस का? नाही. मी नाही लावला किंवा तुझ्या आप्पांनी नाही लावला, मग दिवा आपोआप पेटला कसा म्हणते मी. आणि पहाटे पाहिलं तर दिव्याची वात विझली होती आणि आंघोळ करून मी देवासमोर पूजेसाठी बसले तर वात आपोआपच छान पेटत होती बघ. अम्मा असं कसं होईल? दिवा काय आपोआप पेटला? तेच ना, दिवा आपोआप कसा पेटला म्हणते मी. हा दैवी चमत्कारच असणार बघ. भवानी चांडाळणी, सोडणार नाही मी तुला. आज माझे सगळे वार तू परतवलेस, बघशीलच मी पुढे पुढे काय करेन ते. टाक मटाक, चल सटाक. काय बा चेटकोबा, आम्हाला तर असं वाटलं होतं की तू माणसाच्या रूपात आल्यानंतर त्या आदिशक्तीला एकच झटक्यात खल्लास करून टाकशील, पण इथे तर तू साध्या शिवाला आणि शक्तीला सुद्धा संपू नाही शकलेस. काय उपयोग आहे तुझ्या ताकदीचा? सगळे बळी केरात गेले आहेत. माता यंत्रीबाई, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची? लायकीत राहायचं आपल्या. आपण कोणाबद्दल काय बोलतोय याचं भान ठेवायचं. चिटको बाब,
नाहीतर त्या आदिशक्तीच्या आधी तुझा नायनाट करेन. आधीच मला रक्ताची ताण लागली आहे. तुझं रक्त पिऊन मी ताण भागवेल. चेटकोबा माफ करा तिला. लहान तोंडी मोठा घास घेते. ती बिथरली आहे. माफ करा तिला. ते काय आदिशक्तीला लवकरात लवकर संपायचं आहे ना, म्हणून बिथरली. लहान तोंडी मोठा घास घेते. तिला सोडा. माफ करा. समजावेला त्या आदिशक्तीशी माझं युद्ध सुरू झालंय. युद्धाचं बिगुल वाजलंय. इतके दिवस मी दगडाच्या रूपात होतो, त्यामुळे माझ्या सगळ्या शक्ती क्षीण झाल्या आहेत. मला त्या सगळ्या शक्ती परत मिळवायच्या आहेत. त्यासाठी मला माझ्या पित्याची रक्तासुराची उपासना करायची आहे. त्याच्याकडून सगळं बळ मला मिळवायचं आहे. मग मी त्या आदिशक्तीचा नायनाट करू शकेन. मी तिला कसं संपवायचं ते मी बघेन. तुम्ही त्या दोघांना कसं संपवायचं ते बघा. आता मला निघावं लागेल. निघावं लागेल? कुठे? जिथून आलो होतो तिथे. पण जर तुम्हाला माझी गरज लागली तर मला साथ घाला. मी प्रकट होईन. कसं? हे काळं भस्म आहे. हे फुंकून तुम्ही मला साथ घालू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, हे भस्म जर संपलं तर आपला संबंधही संपेल. तेव्हा हे जपून वापरा. माझं इथलं अस्तित्व तुमच्या हातात आहे. त्याला जपा. पण चेटकोबा मटक चल सटान. कधी कोणाशी लग्न करणार नाही, कोणाच्या प्रेमात पडणार नाही असं म्हणणाऱ्या या शिवाला शंभू महादेवाने एका सुंदर मुलीच्या प्रेमात पाडलंच. मला माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम मिळालं. जाम भारी आहे फिलिंग. शिवा, बस झालं तुझं फिलिंग. अरे तू घराकडे येऊन 1 तास जास्तीचा झालाय. अरे किती मनापासून गाडी पुसशील? गाडी पुसून पुसून पार झिजली असल. ए शिवा, अरे किती प्रेम करतोस? खूप. माझ्या शंभू महादेवावर जेवढी माझी भक्ती आहे ना, त्याच्यावर जेवढं माझं प्रेम आहे ना तेवढं. अरे शिवा, या सेकंड हँड गाडीवर इतका जीव लावतोयस, तर या सेकंड हँड गाडीच्या पहिल्या मालकीनीवर किती जीव लावशील? ए नाना, झालाच का सुरू तू? हा चला. एकदम परफेक्ट शब्दात पकडला नाना तुम्ही शिवा शेटला. नाना, उंबरगावला ना नक्की काहीतरी घडलंय. पण तुमचा लेख आहे ना सांगायला तयार नाही. अरे सांगितलं ना, काहीच नाही घडलंय तिकडे. महाशिवरात्रीच्या सोहळ्यासाठी गेलो होतो आम्ही तिकडे. हो, तू सांगतोस त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू असं वाटतं तुला? हे बघ, तिकडे शक्ती वहिनींनी काय उत्तर दिलं ते बोल. शिवा, अरे काय उत्तर मिळालं? शक्ती काय म्हणाली? तू म्हणाली का? नाही, वाटत नाही. नॉट पॉसिबल. मला तर तुमच्या दोघांच्या केसांकडे बघून तिकडे काय घडलं असेल हे कळलं होतं. दोघांच्या केसांकडे बघून तू ओळखलं? येस. काय घडलं असेल? नाना, माझ्यात हिडिंग इंटरसिटी एक्सप्रेस टॅलेंट आहे नाना. माणसांचे केस कापताना त्यांच्या मनात काय चाललंय ते ओळखतो आपण. काय सांगतोस? तुम्हाला सांगतो नाना, एकदा इटलीचा राजकुमार आपल्याकडे केस कापायला आला होता. त्याच्या मनातलं सांबार मी बरोबर ओळखलं. इटलीच्या राजकुमाराच्या मनातलं सांबार काय होतं? नाना, इटलीच्या राजकुमाराच्या मनात होतं इटल्या खायचं.
फेल गेला. गेला ना फेल? झाली फालतूगिरी सुरू? चला आता खरंच बंद पडा. चला. अरे पण शेठ, सांगितलं ना काहीच नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच का विचारता रे मला? अरे तिकडे काय घडलं ते सांगून टाक ना. शंभू महादेवाचा अभिषेक, महाशिवरात्रीचा सोहळा, याच्या पलीकडे काही घडलेलं नाही. आता तेच तेच विचारून माझ्या डोक्याची कलई करू नका. निघा इथून. नाना, भाऊ खरं बोलतोय असं मला वाटत नाही बरं का. मला पण वाटत नाही. हे मला काय वाटतं, डाळीत काहीतरी काळं आहे. अख्खी डाळच काळी आहे. येस, समथिंग इज सबसिडियस. अरे तो बोलला तिकडं काहीच घडलं नाही. तिकडे काही घडलं नसेल ना तर आता घडेल. आपण घडवून आणू ते. त्या शिवा आणि शक्तीला आपण संपून टाकू. पण चिटकोबाने सांगितले ना की ते दोघं एकत्र असल्यानंतर आपण त्यांना संपू शकत नाही. आणि चिटकोबा अगदी बरोबर बोलले. तुम्हाला आठवते जेव्हा फॅक्टरीला आग लागली तेव्हा हकनाक त्या शिवाचा बळी जाणार होता. पण नेमकी ती शक्ती तिथे पोहोचली आणि तो वाचला. ओ आठवतं ना, त्या दिवशी शिवाच्या डोक्यात कुंडी पडली होती. डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची आशा सोडली होती, तरीही तो त्यातून कसा बसा वाचला. कारण शक्ती त्याच्या सोबत होती. बरोबर. तिने काहीतरी अभिषेक वगैरे पण केला. घालू देत, अभिषेक घालू देत, अभिषेक घालू देत, होम हवन करू देत, किती देवाला प्रसन्न करायचे करू देत, पण त्या दोघांचा मृत्यू आपल्याच हाती लिहिलाय हे निश्चित आहे. पण त्यासाठी त्या दोघांना वेगवेगळं गाठायला पाहिजे. भद्रा, डोकं शांत ठेवून विचार करावा लागेल. नीट प्लॅन करावा लागेल. मग पहिल्यांदा कोणाचा बळी द्यायचा आपण? लैला की मजनू? लैला मजनू. चिठ्ठ्या टाकूया. अरे वा. भद्रा, मी आता दोघांची नावं लिहिणार या चिठ्ठीवर. बर. आणि 2 नाव आहेत. बर. लैला, मजनू. या 2 चिठ्ठीपैकी एक चिठ्ठी उचलायची. ठीक आहे? आणि यापैकी जी चिठ्ठी तू उचलशील त्याचा नंबर पहिला. समजलं? बर. गेम थोडा इंटरेस्टिंग दिसतोय. आहेच. कोणती बरं, कोणती बरं? ही की ही? ही. पहिला नंबर शक्ती. म्हणजे तुम्ही राहिलात कुठे, झोपलात कुठे? म्हणजे हॉटेलमध्ये गेला होतात, कोणाच्या घरी गेला होतात, का देवळात होतात, का मागच्या वेळेसारखी रस्त्यावरच घालवली रात्र? श्रद्धा, मी तुला सगळं सांगितलं ना शॉर्ट मध्ये. कशाला तुला सगळे डिटेल्स हव्यात? मला कामं करू देत बरं माझी. श्रद्धा, अयो काय चाललंय काय तुमचं? एवढ्या प्रश्नांचा बडीमार का करतेस ग तिच्यावर? नाही म्हणजे नेमकं तुला काय सांगायचंय ते कळेल मला. आप्पा, बघताय ना तुमच्या मुलीचे प्रताप.
नाही, आपल्याच वयाच्या एका परपुरुषाबरोबर रात्रभर घराबाहेर होती ती. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा होती तेव्हा तुम्ही तिची पाठराखण केली, तिला काहीही बोलला नाही. पण यामुळेच ना जाम शेफारलीये ती. आता जरा तिला आवर घाला, नाहीतर कधी एकदा बघ. काय बोल श्रद्धा, तू काय डोक्यावर पडलीस का आज? काही काय बरळतेस? आणि शिवा काही कोणी परका पुरुष आहे का? तू ना तुझी नाटकं सगळी बंद कर, मला खूप काम आहेत ग. अगं काम नको करू असं कोण म्हणतंय तुला? पण काम करता करता सगळं खरं खरं सांग ना मला. तिथे नेमकं काय घडलं होतं ना हे जाणून घेण्यासाठी एवढ्या लांबून हातातली सगळी कामं टाकून आलीये मी. त्यामुळे इन डिटेल ऐकल्याशिवाय मी इथून 1 इंचही हलणार नाहीये. श्रद्धा, गप्प बस आता. आणि आपण संध्याकाळी भेटू तेव्हा मी जरा सगळं इन डिटेल सांगते. आता लवकर निघ, मला कामाचे कॉल्स करायचे. तर भद्रावती मॅडम जीव घेतील माझा. अगं ऐक ऐक, त्या जर तुझा जीव घ्यायला आल्या ना तर मला फोन करून बोलव. मी माझ्या पायाने मस्तपैकी परतवून लावते त्यांना. काही काय बोलतेस ग? भद्रावती मॅम, घ्या. शैतान का नाम लिया आणि शैतान का फोन हाजीर. बघ, जीव घ्यायलाच फोन केला असेल. उचल उचल, बघ काय म्हणतात भद्रावती मॅम. हॅलो, हा मॅम बोला. शक्ती, ताबडतोब बंगल्यावर ये, महत्वाचं काम आहे. हो हो मॅम, लगेच आले. काय ग, काय झालं? अगं त्यांनी अर्जंटली बंगल्यावर बोलवलंय. आता माझं काही खरं नाही. लैला, तुझा गेम फिनिश. बॉस, गुंड आलेत, गुंड. मग त्यांना खिडकीतून आणणार आहेस? कसं आहे हा? या लवकर, या लवकर. बॉस, आपल्या विश्वासातली माणसं आहेत. मग हळू का बोलतोस? बॉस, आपल्या विश्वासातली माणसं आहेत. 100% काम फत्ते करणार. नक्की ना? तुझ्यासारखी गडबड गोंधळ घालणार नाहीयेत ना? नाही नाही नाही, 100% काम पूर्ण करणार. काय रे? हा, एका मुलीला संपायचंय, हवे तेवढे पैसे दे. करू ना? शक्ती नाव आहे हिचं. किंचाळायचाही आवाज येता कामा नये. पहिल्या घावात श्वास बंद झाला पाहिजे, समजलं? थोड्या वेळाने बंगल्यावर येणार आहेत. आमच्या डोळ्यात देखत तिला संपवायचं. आणि कामात जराही गडबड चालणार नाही, कळलं का? आणि हो, काम संपताच तडीपार व्हायचं. इथल्या वाऱ्यालाही तुमचं सुगावं लागतं कामा. आलं का ध्यानात? शक्ती, हे बघ, मी गरमागरम खिचडी केली आहे, तू खाऊन घे. अशी जाऊ नकोस हा. दुपारी पण काही खाल्लं नाहीयेस. ये तू, ये इकडे बस. अगं अम्मा, मला खरंच भूक नाहीये. आणि ना मला अर्जंटली बोलवलंय भद्रावती मॅडमनी. मला जावंच लागेल लवकर. 2 मिनिटं लागतात बघ खायला. बस इथे आणि पटापट खा मस्तपैकी. अगं अम्मा, भूक नाहीये. आणि भूक लागली तर मी खाईन ना तिकडे काहीतरी. तू कशाला काळजी करतेस? नको मला. अगं